बातमी मागील बातमी शोधणाऱ्या आपल्या रायगड यशोभूमी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. रोह्यात आजचा शिवसेनेचा रोड शो चांगलाच गाजला. कारण इलाका सुनील तटकरेंचा होता आणि धमाका शिंदे शिवसेनेचा होता. नगर परिषद निवडणुकांच्या मतदानाला लवकरच जोरदार सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी प्रचाराची सांगता म्हणून रविवार दिनांक 30 नोव्हेंबरचा शिंदे शिवसेनेचा रोड शो महत्त्वाचा होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष रोह्यात येऊन रोड शोला हजेरी लावली. रोह्याच्या विकासासाठी फक्त धनुष्यबाण निवडा असे आवाहन त्यांनी रोहेकरांना केले. रोह्यात प्रत्यक्ष शिंदेशाही अवतरली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नामदार भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्रशेठ दळवी आणि रोह्याचे यजमान मनोज कुमार शिंदे हीच ती भगवी शिंदेशाही, शिवशाही. रोह्यातील राजकीय बेबंदशाहीला उखडण्यासाठी शिंदेंची शिंदेशाही, ही शिंदेशाही म्हणजेच शिवशाही. रोहा बदलतो की बदला घेतोय हे दाखवणार आहे. शिल्पाताई धोत्रे यांच्या थेट नगराध्यक्षपद विजयासाठी शिवसेनेची भगवी फौज सरसावली आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ शिल्पाताई धोत्रे आणि त्यांच्या सहकारी नगरसेवकांना निवडून देण्याचे आवाहन रोहेकरांना आज उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले. त्या बदल्यात रोह्याला अफाट निधी देण्याचा शब्द त्यांनी दिला आहे. त्यांच्या भाषणाला रोहेकरांनी होय महाराजा म्हणून साथ दिली. दरम्यान या रोड शोला शिवसेनेचे सर्व शिलेदार, पदाधिकारी, शिवसैनिक आणि रोहेकर उपस्थित होते. जय भवानी, जय शिवाजी. उमेदवार नगराध्यक्षपदाच्या श्री शिल्पा अशोक धोत्रे आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत आणि त्यांच्या सोबत शिवसेना भाजपा युतीचे नगरसेवक देखील उभे आहेत. मी आपल्याला विनंती करायला आलो की शिल्पा धोत्रे यांनी अगोदर पण नगराध्यक्ष म्हणून काम केलंय, उपनगराध्यक्ष म्हणून देखील आपण काम केलेलं आहे आणि ज्यांना कामाचा अनुभव आहे त्यांना आपल्याला निवडून नगर परिषदेमध्ये पाठवायचं आहे ही विनंती करायला. तुम्हाला आता रोह्यामध्ये बदल पाहिजे, रोहा बदलायचं आहे, विकास आणायचा आहे, रस्ते करायचे आहे, शुद्ध पाणी द्यायचं आहे, भुयारी गटार योजना डुबलेली त्याला शोधायची ना आणि कुंडलिका नदीचं प्रदूषण कमी करायचं आहे आणि त्याचबरोबर इथं दवाखाना पाहिजे, दवाखानाही मिळेल. आरोग्य मंत्री आपल्याच आहे आणि दवाखानाही देऊ, रस्ते देऊ, दिवाबत्ती देऊ, पाणी योजना देऊ, शुद्ध पाणी. आणि या ठिकाणी बघितलं स्वच्छता बिलकुल नाही आहे. स्वच्छता आहे का? धूळ नाही का? ते आता धुळीमध्ये कोणाला मिळवायचं आहे? रायगड यशोभूमी न्यूज ब्युरो, रोहा.